आज आपण बनवणार आहोत कोलंबीची रेसिपी। बघू शकता ही कोलंबी आहे आणि इथे मी मुशी आणलेले आहे। तर कोलंबीची मी साफ करून घेते कोलंबी, त्याच्यामधली घाण काढते आणि त्याच्या आतमध्ये जो धागा असतो तोही मी काढून टाकणार आहे। अशा प्रकारे मी साफ केली कोलंबी। हे साफ करून झाल्यानंतर 3 वेळा ही कोलंबी मी धुवून घेते। 3 वेळा कोलंबी धुवून घेतली, त्याला हळद मीठ लावून ठेवते। हळद मीठ लावून आता ते मिक्स करून घेते व्यवस्थित। आता मी हे जे कांदे घेतले, 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतले, ते बारीक चिरून घेणार आहे। तर इथे मी 1 टोमॅटो आणि कांदे चिरून घेतले। त्यानंतर मी इथे 2 टोमॅटो, 2 कांदे, 3 कोकम, लाल तिखट 2 चमचे आणि मीठ घेतलेलं आहे। कोलंबीला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे। ओके, तवा गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकले। आता आपण तव्यात कांदा टाकून घेऊया। ओके, कांदा आता टाकलाय, कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। कांदा व्यवस्थित फ्राय करून घेते। कांदा फ्राय करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय। टोमॅटो टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता त्याच्यामध्ये मी जरासं जे मीठ ठेवलं होतं बाकी ते टाकणार आहे, जेणेकरून कांदा व टोमॅटो लवकर शिजावा, नरम पडावा। हे व्यवस्थित आता थोडा वेळ मी 1-2 मिनिटे ते वाफेवर ठेवते, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर वितळेल, नरम होईल। ओके, तर मी ते लगेच झाकण काढून घेतलंय। आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे। व्यवस्थित ते मिक्स केले कांदा टोमॅटो कोकम वगैरे टाकून। आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते, ते व्यवस्थित मिक्स करून घेते। लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये कोलंबी टाकून घेते। कोलंबी आणि कोकम मी टाकले मी त्याच्यासोबत। आता व्यवस्थित सर्व मिक्स करणार, एकजीव करणार आणि थोडा वेळ वाफेवर ठेवून देणार आहे। त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे टाकणार नाही, कारण का कोलंबीला आपणच पाणी सुटतं। ओके, तर मी थोडा वेळ झाकून ठेवते, गॅस स्लो करते। तर मी व्हिडिओ इथे स्किप केला होता। त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स झालं। आता त्याला बघू शकता पाणीही सुटलेलं आहे, थोडीशी ग्रेव्ही तयार झाली आहे त्याची। मला ते सुक्कच बनवायचं होतं, जास्त काही ग्रेव्ही करायची नव्हती। इथं ते खायला तयार आहे। आता आपण ताटात वाढून घेऊया। ओके, ते कोलंबी बघू शकता अशा प्रकारे बनवलेली आहे मी। तुम्हीही बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या। धन्यवाद।